बारामतीत दृश्यम चित्रपटालाही लाजवेल अशी घटना घडली। दृश्यम चित्रपटात जसं हत्या करून घराच्या परिसरात गाडलं जातं तसंच एका महिलेनं केलंय। या महिलेनं दृश्यम चित्रपट जरा जास्तच मन लावून पाहिल्याचं दिसतंय। 38 वर्षीय आरोपी महिलेनं आधी पतीला गुंगीचं औषध दिलं। या औषधामुळे पती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेला। या महिलेनं यानंतर पतीला जिवंत घरातच गाडण्याचा प्लॅन केला। हा प्रकार करताना महिलेच्या अंगावर काटा देखील आला नाही। महिलेनं पतीला घरातील हॉलच्या गॅलरीत विटा सिमेंटचा एक चौकोनी कट्टा बांधला। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात झोपवून वरून कडप्पा फरशीनं तो कट्टा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या व्हिडिओतून पाहूयात ही घटना उघड कशी झाली, बारामतीत नेमकं काय घडलं। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीत राहणारे 41 वर्षीय प्रवीण जगताप आणि त्यांची पत्नी शर्मिला सोबत गेल्या काही काळापासून सतत तीव्र कौटुंबिक वाद सुरू होते। याच वादाच्या आणि रागाच्या भरातून शर्मिलानं पतीचा काटा काढण्याचा कट अत्यंत थंड डोक्यानं रचला। 30 जुलैच्या रात्री तिनं पती प्रवीण यांना गुंगीचं औषध दिलं, ज्यामुळे ते अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेले। त्यानंतर बॅटनं पतीच्या डोक्यावर आणि शरीरावर हल्ला करत गंभीर जखमी केलं। पतीचा मृत्यू झाला असं समजून पुरावा नष्ट करण्यासाठी शर्मिलानं घराच्या हॉलला लागून असलेल्या गॅलरीत आधीच विटा आणि सिमेंटचा वापर करून एक मोठा चौकोनी कट्टा बांधून घेतला होता। तिनं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी पतीला फरफटत नेऊन त्या सिमेंटच्या अरुंद कट्ट्यात कोंबलं आणि वरून जुनं कापड टाकून दिलं। हा कट्टा वरून कडाप्पा फरशी आणि सिमेंट लावून कायमचा बंद करण्यासाठी तिने 1 ऑगस्ट रोजी काही स्थानिक बांधकाम मजुरांना घरी बोलावलं। कडाप्पाची जड फरशी मजुरांच्या साह्यानं वर ठेवून तो भाग पूर्णपणे भिंतीसारखा प्लेन करण्याचा तिचा डाव होता, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही अशी माहिती आहे। पण याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। पतीला बेशुद्ध अवस्थेत त्या कट्ट्याच्या आत झोपवून तो कट्टा कडाप्पा फरशीनं बंद करण्याचा प्रयत्न शर्मिलानं केला, मात्र पतीला जिवंत बाळण्याचा प्रयत्न फसला। अज्ञात व्यक्तीने 112 वर फोन करत या ठिकाणी काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती दिली। शहर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्ध अवस्थेतील प्रवीण यांना कट्ट्यातून बाहेर काढत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। प्रवीण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। स्टेशन बारामती सिटी या ठिकाणी गुन्हा क्रमांक 313/2026 हा 5/8/2026 रोजी दाखल झालेला आहे। याच्या 2-3 दिवस अगोदरची घटना आहे, दाखल होण्या अगोदरची। याच्यामध्ये व्हिक्टीम प्रवीण प्रकाश जगताप यांना त्यांच्या पत्नी शर्मिला प्रवीण जगताप यांनी 2 दिवस गुंगीचं औषध देऊन घरामध्ये बॅटनं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये एक डक्ट बनवून त्या डक्टमध्ये संबंधित व्हिक्टीम यांना ठेवून वरून कडाप्याच्या साह्यानं त्यांना त्या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करत होत्या। संबंधित माहिती आपल्याला गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात हा जो खुनाचा प्रयत्न होता तो उघड केलेला आहे आणि त्यामध्ये सध्या व्हिक्टीमचा जीव वाचवलेला आहे। यामध्ये आपण BNS 109(1) व BNS 118(1) या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधित आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण न्यायालयापुढे हजर करून सध्या त्यांना 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यासंबंधी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती सिटी पोलीस स्टेशन तपास करत आहेत की हे खून करण्यामागचं खुनाचा प्रयत्नामागं कारण काय होतं, यामध्ये अजून कोण लोक आहेत का, इतर काही साधनं आहेत का, याचा संबंधित तपास बारामती शहर पोलीस करत आहेत। जादू टोण्याचा काय याला अँगल आहे, अर्थी ते पुरत होते किंवा ते टाकण्यात असं काय प्रथमदर्शनी आढळलंय का? आणि जर नसेल आढळतं तर त्या दृष्टीने तपास करत नाही, आम्ही आता कालच आरोपीला अटक केलेला आहे। आज न्यायालयापुढे हजर करून आरोपीचा आम्हाला 10 तारखेपर्यंत PC मिळालेली आहे। तर त्याबद्दल आम्ही संबंधित आरोपीकडे चौकशी करतो की त्या अनुषंगानं काय आहे का, ते चौकशी अंती आपल्याला निष्पन्न होईल तर त्याचा काय अँगल असेल तर। जादू टोण्याचा विषय का, कारण त्याच्या घरात जे कॅलेंडर आलंय त्या कॅलेंडरवरती ज्या तारखा आहेत त्या तारखांवरती रिमार्क आढळले, नो रिझल्ट। नेमका मग तपास नेमका कुठल्या दिशेने केला जाणार आहे? नाही, सध्या आम्ही आरोपी अटक केलेला आहे। आरोपीकडे विचारपूस केली जाईल आणि ज्या ह्यामध्ये ज्या शंका आहेत जादू टोण्याच्या संबंधीनं
त्यासंबंधी पूर्ण तपास केला जाईल PCR-मध्ये. हा भयंकर प्रकार समोर येताच बारामती परिसरात एकच खळबळ उडाली. एक महिला चक्क पतीला अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न करते हे तर विचाराच्या पलीकडचंच आहे, असं नागरिकांनीच म्हटलंय. आता विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण झालाय. वाद होत असल्यानं चक्क पत्नी पतीला गुंगीचं औषध देऊन जिवंत गाडण्याचा प्रयत्न करते. जर पती त्रास देत होता तर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करता आली असती, पण पतीला थेट जिवंत गाडण्याचा विचार तरी येतो कुठून असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शर्मिलाला अटक केली आहे. या महिलेला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते. महिलेनं गुंगीचं औषध कुठून आणलं, तिला या गुन्ह्यात कोणी मदत केली, महिलेनं हा प्लॅन कसा रचला, या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.